पिझ्झा म्हटलं की कुणाला नाही आवडत बरं सांगा. लहानापासून तर मोठ्यापर्यंत हा पिझ्झा सगळेच जण आवडीनं खातात. आणि विचार करा, हाच जर पिझ्झा आपण घरी बनवला तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण घरच्या घरी पिझ्झा बनवणार आहोत, तोही अगदी सोप्या पद्धतीने. तर इथं बघा, मी या कपाने अशी 2 कप इथे कणिक घेणार आहे. आता जर हा कप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी असते ना, त्या वाटीने सुद्धा 2 वाटी इथे कणिक घेऊ शकता. आता इथे मी गव्हाची कणिक वापरत आहे, तुम्ही मैदासुद्धा इथे वापरू शकता. पण आज आपण हेल्दी असा पिझ्झा बनवणार आहोत, म्हणून इथे आपण गव्हाची कणिक वापरणार आहोत. त्याच्यासाठी बघा, चम्मचभर असं मीठ घातलेलं आहे. अर्धा चम्मच आपल्याला इथे सोडा लागणार आहे. जो आपण भज्यामध्ये सोडा वापरतो ना, तोच सोडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता सोडा घेतल्यानंतर आपल्याला हा कणकीमध्ये अशा प्रकारे सर्वात आधी मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा छान असा मिक्स झालेला आहे. आता आपल्याला अंदाजे 3 ते 4 चम्मच असं दही लागणार आहे. इथे बघा, दही आपल्याला जास्त आंबट नको आणि जास्त शिळंही नको, ताजं असं दही इथे आपल्याला हवं आहे. आणि बघा, इथे 4 चम्मच मी दही याच्यामध्ये घेतलेलं आहे. तसंच मिऱ्याची अशी बारीक पूड करून घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. तसंच 2 चम्मच आपल्याला इथे तेल लागणार आहे. तेलसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि याला छान असं मिक्स करून घेऊ. आता बघा, छानपैकी हे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालत याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गोळा करताना इथे आपल्याला जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही, असा मध्यम असा गोळा करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, पिझ्झा म्हटलं की लहान मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत सर्वांनाच हा पिझ्झा आवडतात. तसेच मोठ्या माणसांनासुद्धा हा पिझ्झा खूप आवडतात. तरुण पिढी तर आजकाल पिझ्झा ऑर्डर करून करून बोलवून घेतात आणि छान असं एन्जॉय करत खातात. पण आपण जर आपल्या मुलांना अशा प्रकारे घरच्या घरी जर पिझ्झा दिला ना, तर मुलं बाहेरचं आणून कधीच खाणार नाही. आपल्याला आपल्याला पिझ्झा घरीच करून मागेल. आणि घरचा पिझ्झा हा आपल्या हाताने बनवलेला आणि हेल्दी पिझ्झा, म्हणून कधीही मुलांना बाहेरून न आणून देता घरी तुम्ही पिझ्झा नक्की बनवून द्या. तरी ते बघू शकता, कणिक छान अशी मळून झालेली आहे. आता आपल्याला या कणकेला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ही जी कणिक आहे किंवा हा जो गोळा आहे कणकीचा, हा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. जेणेकरून आपला हा गोळा छान असा मुरला गेला पाहिजे. तेल लावल्याने काय होतं की कणिक जी आहे ती कडक होत नाही, उलट नरम बनते. म्हणून म्हणून कणिक केव्हाही भिजवली तर त्याच्यावर तेल लावूनच कणिक थोडी अशी मुरू द्या. आपण जेव्हा चिवडा बनवतो तेव्हा आपण तेलात पोहे तळून किंवा भाजून आपण चिवडा बनवतो. पण मी मिठावर पोहे भाजून चिवडा कसा बनवायचा ही रेसिपी अगदी 15 दिवसाआधी अपलोड केली होती आणि त्या रेसिपीला तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे आता 80,000 व्ह्यूज त्याला कंप्लीट होणार आहे. म्हणून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि आणि ती रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार, तर नक्की जाऊन पहा. आणि इथे बघू शकता, आपली कणिक अशी छानपैकी मुरलेली आहे. आता आपल्याला जे पिझ्झा आपण बनवत आहोत त्या पिझ्झासाठी पिझ्झा बेस हवा आहे. आणि जर पिझ्झा बेस आपल्या घरी नसेल तर आपल्याला इथे लसूण असा शिलून घ्यायचा आहे व त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला पिझ्झासाठी लागण्यासाठी जे मी भाजीपाला घेतलेला आहे, तो भाजीपाला म्हणजे इथे बघा, कोबी चिरून घेतलेली आहे, शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, कांदा चिरून घेतला आहे, तसंच टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता आपण पिझ्झा बेस बनवून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ते 2 चम्मच असं तूप. तूप छान असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. आणि तूप गरम झालं की आपण जो लसूण बारीक असा चिरून घेतलेला होता, तो लसूण आपल्याला या तुपामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजेच तळून घ्यायचा आहे. तर इथे बघा, तूप छान असं मेल्ट झालेलं आहे आणि आता आपण हा लसूण याच्यामध्ये टाकायचा आहे. लसूण छान असा सोनेरी होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता जर घरी आपल्या पिझ्झा बेस असेल तर आपण तो वापरू शकतो आणि नसेल तर आपण घरच्या घरीसुद्धा पिझ्झा बेस करू शकतो. आता जे लसूण काढल्यानंतर जे तूप उरतं त्याच्यावर मध्ये आपल्याला ज्या पालेभाज्या आहे, ज्या आपण पिझ्झासाठी वापरणार आहोत, त्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. भाज्या घालताना आपल्याला पानकोबी, शिमला मिरची तसेच कांदा याच्यामध्ये घालायचा आहे. टोमॅटो आपल्याला घालायचा नाही, टोमॅटो आपण नंतर टाकणार आहे. जर टोमॅटो आपण याच्यामध्ये आधी टाकला तर टोमॅटो हा पूर्ण शिजून जातो, म्हणून टोमॅटो आपल्याला आधी टाकायचा नाही. आता ह्या सगळ्या भाज्या टाकल्यावर याच्यावर थोडं मीठ घालायचं आणि ह्या भाज्या परतून घ्यायच्या आणि अगदी 2 ते 3 सेकंद आपल्याला ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहे. जेणेकरून ह्या भाज्या आपल्या जेव्हा आपण पिझ्झा बनवतो तेव्हा एकदम कच्च्या राहिल्या नाही पाहिजे, उलट छान अशा शिजल्या गेल्या पाहिजे. म्हणून आपल्याला हे प्रोसेस करायची आहे. अगदी 2 सेकंद अशा प्रकारे आपण इथे परतून घेतलं की मग याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला ही जी भाज्या आहे ह्या आणखी परतून घ्यायच्या आहे आणि अगदी आणखी 2 सेकंद याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ह्या वाफवून घ्यायचे आहे. अगदी जास्त गल होईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या नाही. तर इथे बघू शकता, अशा प्रकारे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि अगदी 2 सेकंदातच आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. इथे आता आपण
घरच्या घरी पिझ्झा सॉस कसा बनवायचा ते पाहूया. तर इथे बघा, लसूण जो आपण तळून घेतलेला होता तो लसूण घ्यायचा आणि जे टोमॅटोचा जो सॉस आहे तो आपल्याला 5 ते 6 चम्मच याच्यावर घालून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो जो सॉस आहे तो मी घरच्या घरी बनवली. सध्या ही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली नाही, पण लवकरच मी ही रेसिपीसुद्धा घेऊन येणार आहे. आता छान असा टोमॅटो सॉस घातल्यानंतर आता याच्यावर आपल्याला घालायचं आहे मिरीपूड. मिऱ्यापूडने आपलं जे पिझ्झा बेस आहे ते आणखीनच चवीला चविष्ट बनतं, म्हणून इथे आपल्याला थोडी मिरीपूड घालायची आहे आणि अर्धा चम्मच घालायचा आहे ते लाल तिखट. लाल तिखट व टोमॅटो सॉस, मिरीपूड आणि आपला तळलेला लसूण हे सगळं एकत्र मिक्स केलं की इथे छान आपला तयार होतो तो पिझ्झा सॉस. आणि इथे आपला तयार आहे तो छान असा पिझ्झा सॉस. पिझ्झा बेससाठी आपण जी कणिक अशी मुरत घातली होती ती छान अशी मुरलेली आहे. आता आपल्याला ती कणिक थोडी अशी चुरून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे पिझ्झा बेस आहे ते छान असे तयार होतील. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपली कणिक चुरून झालेली आहे. थोडं तेल लावायचं आणि ही कणिक छान अशी चुरून घ्यायची. कणिक चुरणं झाल्यावर याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे. आता या कणकीचे आपले कमी जास्त 5 असे पिझ्झा इथे तयार होतील, म्हणजे 5 असे पिझ्झा बेस आपल्याला इथे तयार करून घ्यायचे. पिझ्झा बेस आपण तयार करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवले तर कधीही आपण पिझ्झा बनवू शकतो. आता पिझ्झाला जे भाज्या लागणार आहे त्या भाज्या आपण वापरून घेतलेल्या होत्या आणि त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, म्हणून मी त्या भाज्या अशा वेगळ्या काढून घेत आहे. आता आपल्याला एक पोळपाट घ्यायचा आहे आणि थोडं घोळण घ्यायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला एक पोळी अशी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून घेताना थोडं घोळण वापरायचं आणि जर घोळण न घेता तुम्ही इथे आपला जो मका असतो मक्याचं पीठसुद्धा वापरू शकता, पण मक्याचं पीठ हे प्रत्येकाच्या घरी राहत नाही, म्हणून आपण इथे कणकीनेच हे पोळी जी आहे ते लाटून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे. एकसोय अशी पोळी लाटायची. अशा प्रकारे पोळी लाटल्यानंतर आपल्याला एक चाकू घ्यायचा आणि या चाकूने असे बघा मधोमध असे आपल्याला हलकेसे असे कट करून घ्यायचे आहे. आता हे कट आपण का बरं केलं, तर काय असतं की आपल्याकडे प्रत्येकाकडेच कटर असते असं नाही. तर जेव्हा आपण पिझ्झा तयार होते तेव्हा आपल्याला त्याचे असे चौकोनी भाग काढायचे असते आणि चौकोनी भाग आपण जेव्हा कापायला जातो ते व्यवस्थित कापल्या जात नाही, म्हणून आपण जर आधी अशा प्रकारे कट करून घेतलं तर ते सहज असे कट होते. म्हणून आपल्याला थोडी अशी जेव्हा आपण पिझ्झा बेस करू त्याला असे कट करायचं आणि आपले जो अंगठा असतो अंगठ्याने अशा प्रकारे जी पिझ्झा बेस आहे त्याला असे प्रेस करायचं, जेणेकरून आपण जेव्हा पिझ्झा बनवू तेव्हा जेव्हा चीज टाकू ते चीज विरघळतं आणि विरघळल्याने ते पिझ्झाच्या बाहेर येतं, म्हणून आपल्याला पिझ्झा बेस करताना त्याला अंगठ्याने असे प्रेस करत दाबत न्यायचं आहे. आता इकडे कढई ठेवायची. कढई छान गरम झाली की आपल्याला इथे पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जे आपण पिझ्झा बेस तयार केले तर हे पिझ्झा बेस आपण एका दमानं करून 8 ते 10 दिवसासाठी आपल्या फ्रीजमध्ये नक्की स्टोअर करू शकतो. आता एका एकूण छान असा पिझ्झा बेस आपला तयार झालेला आहे. दुसऱ्या एकूण परतून घ्यायचा. टोमॅटो जे आपण सॉस म्हणा किंवा जे पिझ्झा सॉस आपण इथं तयार केलेलं होतं ते सॉस आपल्याला अशा प्रकारे पूर्णतः फैलून लावायचं आहे. आता जर तुम्हाला कढईत जमत नसेल तर तुम्ही इथे बाहेर काढूनसुद्धा अशा प्रकारे करू शकता. आता छान असा टोमॅटो सॉस लावल्यानंतर आता आपल्याला थोडं जे चीज आहे ते आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे. तर मी किसणीने असं किसून घेतलेलं होतं आणि नंतर मी याच्यावर टाकत आहे आणि ज्या पालेभाज्या आहे आपल्या त्या पालेभाज्या भाज्या पूर्णतः आपला जो पिझ्झा आहे त्या पिझ्झावर अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायच्या आहे. व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला पालेभाज्या पूर्णतः याच्यावर सेट करायच्या. भरपूर अशा पालेभाज्या टाकायच्या. पालेभाज्या अशा पूर्ण टाकून झाल्या की याच्यावर आपल्याला चीज टाकायचं आहे. तर बघा इथे मी किसून घेतलेलं चीज आहे आणि तुम्ही असं डायरेक्टसुद्धा याच्यावर किसू शकता. आता इथे चीज माझ्याजवळ थोडं कमी आहे म्हणून मी थोडं कमी टाकणार आहे. जर तुमच्याजवळ भरपूर चीज असेल तर भरपूर घाला. जेवढं भरपूर चीज घालाल तेवढंच चीज किंवा तेवढाच हा पिझ्झा जो आहे तो पिझ्झा छान असा बनतो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे चीज टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यावर आणखी पालेभाज्या अशा टाकून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून हा पिझ्झा 15 मिनटं असा होऊ द्यायचा आहे. 15 मिनटामध्ये हा पिझ्झा छान असा शिजतो. आपल्याला एकदम कमी पॉवर करायचं नाही व एकदम मोठाही करायचं नाही. मध्यम असा पॉवर गॅसचा ठेवायचा आणि 15 मिनटं हा पिझ्झा होऊ द्यायचा. 15 मिनटात हा पिझ्झा छान असा शिजून तयार होतो. इथे बघा 15 मिनटं पूर्ण झालेले आहे आणि 15 मिनटात आपला हा पिझ्झा छान असा शिजून तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि अगदी 5 मिनटं झाकण ठेवून हा पिझ्झा अशा प्रकारेच गॅसवर राहू द्यायचा. 5 मिनटांनी हा पिझ्झा आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता पिझ्झा किती छान झालेला आहे. कलरही खूप मस्त झालेला आहे आणि याला आपण कट दिल्याकारणाने याचे जे चौकोनी भाग आहे ते व्यवस्थित निघत आहे. तर बघू शकता अप्रतिम असा इथं हा पिझ्झा झालेला आहे. गरमागरम सर्व करा असा घरच्या घरी बनवलेला हा पिझ्झा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.